सुरू। मातंग क्रांती मोर्चाच्या वतीने आमरण उपोषण आजचा दुसरा दिवस। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात यावे, तसेच मागील बाजूची जागा स्मारक समितीच्या नावे करण्यात यावी। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे नूतनीकरण लवकरात लवकर करण्यात यावे, यासाठी मातंग समाज क्रांती मोर्चाच्या वतीने अनिल जाधव, दौलत शिरसाट, संदीप निर्भवणे, रवी डोलारे या तरुणांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक या ठिकाणी आमरण उपोषण करीत आहे। 1 ऑक्टोबर आजच्या दुसऱ्या दिवशी हे उपोषण सुरू आहे। प्रशासनाने त्वरित दखल घेऊन आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या, असे या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना उपोषणकर्ते म्हणाले आहे। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। आज आम्ही या ठिकाणी 4 जण उपोषणाला बसलेलो आहोत। माझं नाव अनिल जाधव, संदीप भाऊ निर्भवणे, त्याचप्रमाणे दौलत भाऊ शिरसाट, रवी डोलारे, आम्ही चौघ या ठिकाणी आमच्या प्रमुख 3 मागण्या घेऊन नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे। गेल्या 12 वर्षापासून जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक कोपरगाव शहरात येत नव्हतं, त्याच्यासाठी आम्ही अनेक संघर्ष करून स्मारक कोपरगाव शहरात दाखल करून घेतले। त्याच नंतर कोपरगाव शहरामध्ये गेली 3 वर्षापासून पूर्णकृती स्मारक आलेलं आहे, परंतु त्याचा लोकार्पण सोहळा घेण्यासाठी नगर प्रशासन अनेक वेळा टाळाटाळ करत होतं। त्याकरता आम्ही प्रमुख भूमिका या ठिकाणी घेतली की आपण आमरण उपोषण करावे। त्यानंतर आम्ही सर्वांनी आपण उपोषणाचा हा मुद्दा या ठिकाणी घेतला। दुसरी आमची प्रमुख मागणी होती की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जे कोपरगाव शहरामध्ये मध्यस्थानी असलेले खुले नाट्यगृह आहे, त्यांना नाव देण्यात आलेलं आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं, तर त्याचंही नूतनीकरणाचं काम या ठिकाणी नगर प्रशासन घेत नाही, नगरपालिका। तर त्याची प्रमुख मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। त्यानंतर तिसरी मागणी आमची अशी आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाच्या मागे जी जागा आहे ती स्मारक समितीच्या नावाने हस्तांतरित करावी, अशा आम्ही प्रमुख मागण्या सीओ साहेबांना दिल्या, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचं आम्हाला ठोस असं आश्वासन दिलेलं नाहीये किंवा आमची जी मागणी आहे की तुम्ही आता पूर्णपणे पत्रिकाच काढून आम्हाला निमंत्रण पत्रिका द्यावी तरच आम्ही उपोषण स्थगित करू, तर यावरती त्यांनी अजून आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाहीये। जोपर्यंत ते उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे शासकीय इस्मामध्ये अनावरण सोहळा होण्याबाबत दिनांक 23/9/2024 रोजी मातंग क्रांती समाज मोर्चाच्या वतीने आम्ही सीओ साहेबांना निवेदन दिले आणि निवेदनामध्ये आमच्या प्रमुख 3 मागण्या आहेत। तर पहिली मागणी जी आहे ते अण्णाभाऊ साठे पूर्णकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा हा झाला पाहिजे। दुसरी मागणी जी आहे की अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचं नूतनीकरणाचं काम हे लवकरात लवकर सुरू केलं पाहिजे। त्यानंतर तिसरी जी मागणी आहे की स्मारका मागील जी जागा आहे ती जागा अण्णाभाऊ साठे स्मारक समिती यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात यावी। त्या संदर्भात आम्ही 4 जण हे उपोषणाला बसलेले आहेत। तर अनिल जाधव, दौलत शिरसाट, त्यानंतर आमचे रवी डोलारे या आम्ही 4 जण या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या ह्या घेऊन बसलेल्या आहेत आणि सीओ साहेबांनी या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर आम्ही हे उपोषण या ठिकाणी सोडणार नाही आणि एक तर त्यांनी अनावरण सोहळा हा घ्यावा नाही तर राजीनामा द्यावा, याच मागणीचे आम्ही अशाचे निवेदन त्यांना दिलेले आहेत आणि मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आमरण उपोषण हे सोडणार नाही आणि जर पूर्णकृती पुतळा अनावरण सोहळा हा त्यांच्याकडून झाला नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा। सर्वांना माझा जय लवजी, जय अण्णाभाऊ साठे, जय भीम, जय शिवराय। मी सर्वांना विनंती करतो की आम्ही जे प्रमुख मागण्या घेऊन आम्ही 4 जण या ठिकाणी बसलो आहे। आमचे सहकारी या ठिकाणी रवी भाऊ डोलारे असतील, त्याचबरोबर संदीप भाऊ निर्भवणे, अनिल भाऊ जाधव व मी दौलत शिरसाट। आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि माझं प्रशासनाला व आपल्या कोपरगाव तालुक्यामधले प्रतिनिधी त्यांना बी मी विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर याची दखल घ्या, कारण की आम्ही आता काही झालं आम्ही एक वज्रमूठ बांधलेली आहे। कारण आमच्या अण्णाभाऊ साठेंचा आणि आमच्या माता समाजाचा हा अस्तित्वाचा प्रश्न आहे। ज्यावेळेस आमच्या समाज बांधवांनी उपोषण केले, कोणी रास्ता रोको केलं आणि या लोकांनी या प्रशासनाने नुसतं आश्वासन दिलं आणि आम्हाला आश्वासनाला बळी पाडलं। आतापर्यंत 12 वर्ष 15 वर्षापासून
जो चर्चा चालू आहे यांनी तो कोपरगावात नाही अख्ख्या महाराष्ट्रभरात याची चर्चा झालेली आहे, पण आतापर्यंत शासनाने कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही. आता माझी विनंती आहे की आता आपला अण्णाभाऊ साठेंचा पुतळा येत नव्हता, बऱ्याचशा गोष्टी संघर्ष करून आता तो पुतळा येऊन गेला, पण आल्याच्या नंतर आता त्याचा अनावरण सोहळा बाकी आहे, पण बऱ्याचशा गोष्टीमुळे तो अनावरण सोहळा राहिलेला आहे. आणि ज्या गोष्टीसाठी काय अडचणी येत असतील ते सर्वांनी एकमताने व्यवस्थित ते दूर करावा. माझ्याकडं व माझ्या भावांकडं माझ्या सहकार्याकडं बघून लवकरात लवकर व्यवस्थित निर्णय घ्या सर्वांनी आणि आम्हाला न्याय मिळवून द्या, आमच्या समाजाला न्याय द्या. आमचे मात्र समाज बांधव असतील त्यांनी सुद्धा या समाजासाठी अण्णाभाऊसाठी एकत्रित या. कुठल्या मनामधले राग असेल दोष असेल तो साईडला ठेवा. आपल्या गावचे प्रतिनिधी असतील त्यांना बी माझी विनंती राहील. पुन्हा एकदा दुसरा प्रश्न जो आहे खुल्या नाट्यगृहाचा, आपल्या अण्णाभाऊ साठेंचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, तर त्या खुल्या नाट्यगृहासाठी सुद्धा आमदार माजी आमदार यांनी सुद्धा त्या निधी उपलब्ध करून द्यावा. तो नाट्यगृहाचा अतिशय सुंदरपैकी त्याचं काम करावा, कारण की या ठिकाणी बरेचसे आपल्या कोपरगाव तालुक्याचा तो प्रश्न आहे. कलाकारांसाठी ते खुले नाट्यगृह अतिशय कामच आहे, म्हणून माझं ते दुसऱ्या मुद्द्यावर बी त्यांनी भर टाकावा प्रशासनाने. आणि तिसरा जो मुद्दा आहे आपल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा मागील जी जागा आहे ती जागा आमच्या या समितीच्या नावे करून द्यावा, असं या ठिकाणी प्रमुख मागणी आमचे 3 आहे. आज दुसरा दिवस आहे, जास्त दिवस घेऊ नका अशी मी प्रशासनाला विनंती करतो. पुन्हा एकदा जय लवजी. सर्वांना जय लवजी. ज्याप्रमाणे आमचे उपोषण करते अनिल भाऊ जाधव, संदीप भाऊ निर्भवने व दौलत भाऊ शिरसाट आणि मी रवी डोलारे, तर आमची काही माझी बी काही विशेष अशी मागणी आहे नाही की जी आमची जी मागणी आहे ती तिघांची एकत्रच आहे, चौघांची. त्याच्यापेक्षा मी वेगळं काही सांगू शकत नाही. पहिली मागणी आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याची, दुसरी मागणी खुली नाट्यगृहाची व तिसरी मागणी आपल्या जागेची पुतळ्या मागील. तर त्या संदर्भात विषय आहे, तर शासन त्यावर काहीतरी निर्णय घेऊन आमचं उपोषण विचार करून ते सोडून द्यावे. बाकीची दुसरी मागणी नाही.